नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. स्वरा तिच्या रूममधून बाहेर गेलेली असते. तेवढ्यात तिथे मंजुळा येते. मंजुळा म्हणते की आता कसं हा मुलगा इथून गेलाय म्हटल्यावर मला बाजा शोधता येईल आणि ती लगेचच स्वराजच्या रूममध्ये जाते. तर इकडे क्षमा बसलेली असते. क्षमा विचार करत असते. स्वराजचं आणि मंजुळाचं प्रेम बघून क्षमाला मात्र खूप त्रास होत असतो आणि तिला ते क्षण आठवत असतात. क्षमा मनात विचार करते की स्वरा माझ्यापासून लांब होत चालली आहे का. एवढ्यातच तिथे स्वरा येते. स्वरा क्षमाला म्हणते की मावशी आई चल ना माझ्यासाठी अंगाई गा आणि मला झोपव. क्षमा म्हणते की लहान आहेस का तू अंगाई गायला. स्वरा म्हणते की तू मला अंगाई ऐकव आणि गोष्ट सांग आणि मग मला झोपव. स्वरा म्हणते की अगं मावशी आई असं काय करतीयस तू. क्षमा म्हणते की तुला आता का आठवते तुझी मावशी आई. ती आली आहे ना तुझ्यावर प्रेम करणारी, तुझी काळजी घेणारी, तिलाच जाऊन विचार. स्वरा क्षमाचा हात हातात घेऊन म्हणते की तुला राग आला. क्षमा म्हणते की मला कशाला येईल राग, मला काही राग वगैरे आला नाहीये. तर स्वरा म्हणते की मला तर दिसतोय राग तुझ्या चेहऱ्यावर. क्षमा म्हणते की स्वरा दिवसभर तुला माझी आठवण आली का. तुला एकदा तरी वाटलं का की तुझ्या मावशी आईकडे यावं. स्वरा म्हणते की मावशी आई अगं नको ना गं रागव माझ्यावर. आणि स्वरा पटपट क्षमाचे 2 पप्पी घेते. क्षमा म्हणते की स्वरा हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. ती जेव्हापासून आली आहे तेव्हापासून तू तुझ्या मावशी आईला विसरून गेली आहेस ना. स्वरा म्हणते की असं नाही आहे मावशी आई, तू तर माझी यशोदा आहेस ना. तर क्षमा विचारते मग ती कोण आहे. स्वरा मनात म्हणते की ती तर माझी खरीखुरी आई आहे. देवीने ऐकलंय माझं. देवीने माझ्या आईला माझ्याकडं परत पाठवलंय. क्षमा म्हणते की अरे सांग ना तिच्याशी तुझी एवढी गट्टी कशी काय झाली आणि आज जेवताना तू तिला मल्हार भाऊजींच्या बाजूला बसवलंस. स्वरा मनामध्ये विचार करत असते की अगं ती माझी खरीखुरी आई आहे हे मला सांगता येत नाही आहे तुला. पण आई आणि बाबांनी एकमेकांना बघितलं ना तर सगळं काही छान होणार आहे. क्षमा म्हणते की स्वरा आज माझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही आहे ना तुझ्याकडे. स्वरा म्हणते की तुझा तर काय रागच जाऊन नाही राहिला. ठीक आहे मीच जाते इकडनं. तीच सांगल आता मला गोष्ट, येते मी. असं म्हणता क्षमा स्वराचा हात पकडते आणि म्हणते की 1 मिनिट इकडे बस इथे, मी सांगते तुला गोष्ट. काही गरज नाही आहे तिच्याकडे जायची. तेव्हा स्वरा पुन्हा एकदा तिची पप्पी घेते आणि म्हणते की माझी गोड मावशी आई. क्षमा म्हणते की मस्का वगैरे लावायची काही गरज नाही. तसंही तुला गोष्ट सांगितली नाही तरी मला कुठे झोप येते. व्हाईट ड्रेस घातल्यावर गोष्ट सांगते. स्वरा क्षमाला मिठी मारते. इकडे मंजुळा स्वराजच्या रूममध्ये शोधाशोध करत असते. निरंजन इकडे सदाला भेटायला आलेला असतो. निरंजन सदाला म्हणतो की गावातून फोन आला होता. माझी बायको आहे ना श्यामला, तिच्या अकाउंटवर कोणत्या तरी बिल्डरने 8 लाख रुपये टाकलेत. आजच तिने बँकेतून पैसे काढले. मला तर असं वाटतंय की श्यामलाला हे पैसे मोनिका मॅडमने दिले असतील. माझी बायको खूप उडवी हो. सगळे पैसे उडवायच्या आत ते पैसे आपल्या हातात घेतले पाहिजे, जे आपल्याला ते मल्हार सरांच्या घरी ठेवता येईल. सदाभाऊ म्हणतात की तुमची बायको किती डेंजर आहे हो, म्हणजे एवढे पैसे ढापून तिने स्वतःकडे ठेवलेत. रंजन म्हणतो की अहो ती काहीही करू शकते. सदा श्यामलाला फोन करतो. श्यामला म्हणते की अगं बाई हा का मला फोन करतोय, माझ्यावरची केस बीस मागे घेतली की काय. जर मागे घेतली असेल तर मोनिकाकडे जाऊन अजून पैसे उकळता येतील. मला फोन उचलते आणि म्हणते की साहेब तुम्ही चांगली बातमी सांगण्यासाठी फोन केलाय का. मी मायावरची केस मागे घेतली ना. सदा म्हणतो की आता केस मागे नाही घेतली, केस खूप पुढे गेली आहे. आता यामध्ये पूर्ण फसणार आहेस. मला सांग की तू मुंबईत लपून बसली आहेस ना. श्यामला म्हणते की नाही साहेब मी तर गावाला आली आहे. सदा म्हणतो की मग पोलिसांना तिकडं पाठवू की तू येते इकडे 8 लाख रुपये घेऊन. श्यामला म्हणते की अहो काय मस्करी करताय गरिबाची, माझ्याकडून कुठून आले पैसे. सदा म्हणतो की ठीक आहे तुझ्याकडे नाही आहे का, मग मीही तुला वाचवू शकणार नाही. कामत फॅमिली स्वराचा ॲक्सिडेंट करणाऱ्याला सापडून देणाऱ्याला 10 लाख रुपये देणार आहे. लवकरच अनाऊन्स करतील ते. एका मुलाकडं स्वराजच्या ॲक्सिडेंटचा व्हिडिओ आहे, त्यामुळे लवकरात लवकर मला पैसे आणून दे. मग त्यामुळं मला त्या माणसाचं तोंडही बंद करता येईल. त्याला जर प्राईज मनीबद्दल कळलं ना 10 लाख रुपये तर तू तुरुंगात जाशील. नाही तसंही मी हे केस बंदच करणार होतो, परंतु त्या माणसाचा फोन आला त्यामुळे तो तोंड उघडू शकतो. त्याला आता 8 लाख रुपये हवे, तू देणार आहेस की नाही. श्यामला घाबरते आणि म्हणते की हो साहेब मी करते ना पैशाचं काहीतरी. आणि इथे आल्यावर कामत फॅमिलीला भेटण्याची चूक अजिबात करू नकोस, नाहीतर तुझे पैसेही जातील आणि तूही जाशील आतमध्ये. ती मुलगी तुला चांगलंच ओळखते, पण नशीब तिने कोणाला काही सांगितलं नाही आहे. आणि जास्तीचा शहाणपणा करायचा नाही हा, नाहीतर मोबाईलवरून तुझं लोकेशन शोधून काढेल मी. श्यामला म्हणते की हो साहेब मी येते ना, सांगितलं ना तुम्हाला 8 लाख रुपये घेऊन येते मी. निरंजन म्हणतो की खूप उपकार झाले सदाभाऊ. सदाभाऊ म्हणतात की या घरातला पैसा याच घरात राहील. अरे ठीक आहे मी येतो. तर इकडे श्यामला म्हणत असते की माती खाल्ली ना श्यामले तू.
काही गरज होती का त्या स्वराच्या मागे जायची? श्यामला ते पैसे हातात घेऊन रडत असते. तर इकडे मंजुळा बाजा शोधत असते, परंतु तिला तो कुठेही भेटत नाही. ती इकडे तिकडे शोधाशोध करत असते. स्वराच्या रूममध्ये तिने सर्व पसारा करून ठेवलेला असतो. तितक्यातच मल्हार स्वराच्या रूममध्ये येत असतो. मल्हार जेव्हा स्वराच्या रूममध्ये येत असतो तेव्हा मंजुळा ही शोधाशोधच करत असते. मल्हार विचार करतो की या मंजुळाबाई स्वराच्या रूममध्ये काय शोधतायत. मंजुळा मनात म्हणत असते की अख्ख्या खोलीत शोधून झालं, हा बाजा आहे तरी कुठं. अचानक मल्हार मंजुळाला म्हणतो की काही हरवलंय का तुमचं? मंजुळा घाबरते आणि लगेच डोक्यावरून पदर घेते. मल्हार विचारतो की काय विचारतोय मी? तेव्हा मंजुळा म्हणते की ते माझे पैंजण, मी काल स्वराजला इथं गाणं शिकवायला आले होते तेव्हाच इथं पडले वाटतं, शोधायला आले होते मी. तेव्हा मल्हार म्हणतो की अहो येण्याआधी त्याला एकदा विचारायचं ना, असंच आलात तुम्ही. मंजुळा म्हणते की त्यालाच तर विचारायला आले होते, पण तो इथे नव्हता, म्हटलं आपणच शोधावं. मला माफ करा हा, मी लईच उचकपाचक केली, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तिथून जात असताना मल्हार तिला थांबवतो आणि म्हणतो की 1 मिनिट. मंजुळा घाबरते, तर बाजूलाच पैंजण पडलेले असतात. खरं तर ते स्वराचे असतात. मल्हार मंजुळाला विचारतो की हेच आहेत का तुमचे पैंजण? मंजुळा म्हणते की व्हय. मल्हार म्हणतो की हे घ्या. मंजुळा म्हणते की सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मल्हार म्हणतो की अहो त्यात त्रास कसला, बरं झालं ना उलट सापडलं. मंजुळा जेव्हा पाकिटातून ते पैंजण बाहेर काढते तेव्हा ते पैंजण बघितल्यावर मल्हारला वैदेहीची आठवण येते. मल्हार वैदेहीला म्हणत असतो की माझ्या आयुष्यात हे सगळं छान छान कधी घडायला लागलं माहिती आहे? वैदेही विचारते की कधीपासून? जेव्हापासून पायात चांदीचे पैंजण असलेली मुलगी माझ्या आयुष्यात आली आहे. वैदेही म्हणते की चांदीचे पैंजण? माझ्या पायात तर काळा दोरा आहे. तेव्हा मल्हार म्हणतो की अगं पण मी तुझ्याबद्दल कुठं बोलून राहिलोय. तेव्हा वैदेही मल्हारला मारते. मल्हार तिच्यासमोर चांदीचे पैंजण ठेवतो आणि ते बघून वैदेही खूपच खुश झालेली असते. हे सर्व मल्हारला ते पैंजण बघून आठवलेलं असतं. आणि मग मंजुळाला आठवतं की जेव्हा मंजुळा स्वराच्या रूममध्ये आली होती तेव्हाच ती ते पैंजण घेऊन आली होती. कोणी जर अचानक रूममध्ये आलं तर ती पकडली जाऊ नये म्हणून तिने ते पैंजण खाली टाकलेले असतात. मल्हार मंजुळाला विचारतो की हे पैंजण? तेव्हा मंजुळा म्हणते की तुमच्यासाठी हे साधे पैंजण असतील, पण माझ्यासाठी हे खूप मोठे आहेत. माझ्या आईने दिलेली भेट आहे मला. हरवून जातील म्हणून मी कधी घातलेच नाही, अगदी जपूनच ठेवले होते. आपल्या माणसांची वस्तू ही फक्त वस्तू नसते, तर त्यात प्रेम आणि आशीर्वाद असतो. सुखदुःखामध्ये माणसं आपल्याला सोडून जात असतात, पण त्यांचं प्रेम हे आपल्याला जगण्याचं बळ देतं नाही का? आठवणीचं मोल हे कशानेच करता नाही येत, हे खरं आहे. अरे देवा, मी तर बडबडतच बसले, असं म्हणून मंजुळा तिथून निघून जाते. मल्हार त्याच्या म्युझिक रूममध्ये येतो. तो खरं तर खूपच अस्वस्थ झालेला असतो. तो त्याच्या ड्रॉवरमधून वैदेहीचं पैंजण बाहेर काढतो आणि त्याला आधीचे क्षण आठवतात. वैदेही त्याला म्हणत असते की मला पण घेऊन चल ना मुंबईला. तेव्हा मल्हार तिला म्हटलेला असतो की मी तुला असं नाही घेऊन जाणार, मी तर तुला वाजत गाजत मुंबईला घेऊन जाणार आहे. मल्हार वैदेहीला ते पैंजण देत असतो, तिच्या पायात घालत असतो. तेव्हा वैदेही म्हणते की थांब, आता हे पैंजणसुद्धा सगळ्यांसमोरच माझ्या पायात घाल, म्हणजे बोलणाऱ्यांचे तोंड देखील बंद होतील. तेव्हा मल्हार देखील तिला हा म्हणतो आणि ते पैंजण बघून मल्हारला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि तो रडतही असतो. मल्हार त्या पैंजणकडे बघून म्हणत असतो की मी तुला विसरणं शक्यच नाही आहे वैदेही, मी तुला ते कधीच विसरू शकत नाही. पण या आज पैंजणांमुळे तू अचानक भेटली असं मला वाटलं. आठवणी कशा असतात ना, कशाही लगेचच जाग्या होतात. आज त्या मंजुळाबाई जे काही बोलून गेल्या त्या माझ्याही बाबतीत खरं आहे. हे फक्त साधं पैंजण नाही, तर तू सतत माझ्यासोबत आहेस वैदेही. दुसऱ्या दिवशी सकाळी मंजुळा तिचं आवरत असते, त्याचवेळी स्वरा तिथे येते. तेव्हा मंजुळा म्हणते की काय रे झेंडू, असं का बघतोयस माझ्याकडं? स्वरा म्हणते की आई अगं तू किती गोड दिसतीयस. मंजुळा म्हणते की झालं का सुरू तुझं आई आई आई, आणि सकाळी सकाळी पूजेचं तबक घेऊन कुठं चाललास? तर स्वरा म्हणते की अगं बाप्पा आहे ना, आधी बाप्पाचं दर्शन घेतलं, आता तुझं दर्शन घ्यायला आलो इकडं. मंजुळा म्हणते की हा गोड गोड बोलून चांगलं काम साधता येतंय ना. स्वरा लगेचच मंजुळाच्या पाया पडते आणि म्हणते की आशीर्वाद दे गा आई मला. तेव्हा मंजुळा म्हणते की खूप मोठा गायक हो, उठ आता. मंजुळा स्वराला म्हणते की काय रे झेंड्या, त्या गाण्याच्या स्पर्धेत तू सुद्धा भाग घेणार आहेस ना, मग तुझी तयारी तू कधी करणार आहेस? त्यावर स्वरा म्हणते की गुरुजी आहेत ना, ते करून घेतात माझी तयारी. मंजुळा म्हणते की खरं आहे, तुझा आवाज म्हणजे देवाची देणगी, तू काय पटकन शिकशील गाणं, आणि वाजवतोस बी छान तो बाजा. मंजुळा त्याला विचारते की तो बाजा कुठे? तेव्हा स्वरा सांगते की अगं तो बाजा आता नाही आहे. मंजुळा म्हणते की अरे माझ्या कर्मा, बाजा नाही आहे म्हणजे?
स्वरा सांगते की मनुका काकूने रागारागात माझ्याकडून तो बाजा घेऊन टाकला आणि काय माहिती कुठे ठेवून दिला. मंजुळा म्हणते की अरे विचारायचं ना तिला, बाहेर कुठं फेकून तर नाही दिला ना. स्वरा म्हणते की फेकून नाही दिला, घरातच कुठेतरी लपून ठेवला असेल तिने. त्यात क्षमा स्वराजला आवाज देते, त्यामुळे स्वराज तिथून निघून जातो. मंजुळा म्हणते की आता ह्या ढोलकीने कुठे ठेवला असेल बाजा, मला काय बी करून तिच्या खोलीत आता शिरायलाच हवं. माझं एवढं तरी नशीब चांगलं आहे की घरातच आहे बाजा, आता लवकरात लवकर शोधायला हवा. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे मंजुळा पिहूला घेऊन मोनिकाच्या रूममध्ये आलेली असते आणि तिथे ती शोधाशोध करत असते. पिहू शोधत असते, मंजुळा इकडे तिकडे बघत असते आणि तिला कपाटाच्या वरती तो बाजा दिसतो. तर इकडे निरंजन क्षमाला सांगतो की मंजुळा ही पिहू बेबीला त्यांच्या मोनिका मॅडमच्या रूममध्ये घेऊन गेली आहे आणि तिने आतमधून कडी लावून घेतली आहे. क्षमा आणि निरंजन मंजुळाला बघण्यासाठी मोनिकाच्या रूममध्ये जातात, तर मोनिका तिथून बाहेर निघालेली असते. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.